नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आमच्या चॅनलमध्ये। 40 वर्षाच्या होण्याबद्दल लोक काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? इट्स न्यू 30 विथ 10 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स। पण मला आज तुमच्यावर सत्याचा एक बॉम्ब टाकायचा आहे। यू शेप कर्व या घटनेनुसार 40शीत पदार्पण करणं हे तितकंच दुःखी आणि कष्टदायी असू शकतं। त्याचबरोबर 40चं हे जे दशक आहे ते तुमच्यासाठी अत्यंत तणावपूर्वक राहू शकतं। शॉकिंग आहे ना? या आनंदामध्ये डुबकी का लागते याचं कारण एकच आहे मित्रांनो, कदाचित ही माउंटिंग रिस्पॉन्सिबिलिटी असू शकते। तुम्हाला काम मिळालेलं आहे, तुम्हाला 2 मुलं आहेत, तुमचे पेरेंट्स जे आहेत ते वृद्ध झालेले आहेत आणि हे विसरू नका की तुमच्या वृद्धत्वाची पहिली चिन्ह तुमचं दार ठोठावत आहेत। हे सगळं खूप असू शकतं आणि तुम्हाला थोडंसं ओव्हरवेल्मिंग ही वाटू शकतं। पण तुमची सिस्टीम रिबूट करण्यासाठी 40चं हे दशक योग्य वेळ ठरू शकतं। आपण खरोखर कोण आहोत, आपल्या मुलांसाठी आपण काय वारसा सोडणार आहोत हे शोधण्याची वेळ आता आलेली आहे मित्रांनो। आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी आज 5 अशा गोष्टी घेऊन आलेलो आहोत ज्याच्यामुळे तुमचं हे महत्त्वाचं जे दशक आहे ते केवळ टिकूनच राहणार नाही, तर त्यात भरभराट होऊन तुमचं हे दशक 4-0 असं जिंकता येईल। अशा काही गोष्टी आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत। पण पुढे जाण्याच्या पूर्वी या चॅनलला सबस्क्राइब केलं आहे की नाही याची एकदा खात्री करून घ्या, कारण पर्सनल फायनान्स बद्दल अशाच नवीन गोष्टी आम्ही तुमच्यासाठी आणत असतो। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि या व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। चला तर मग बघूया काय आहेत ह्या 5 गोष्टी। मित्रांनो, आपण जेव्हा 40शी पर्यंत पोहोचतो तेव्हा आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या या फक्त दार ठोठावत नाहीत, तर त्या दार उघडून आत आलेल्या असतात आणि आपल्या सोफ्यावर आरामात बसलेल्या असतात। इथे आर्थिक जबाबदाऱ्या म्हणजे मी तुमच्या मुलांची शिक्षणे, त्यांची लग्न या बाबतीत बोलत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्थकेअर आपल्याला विसरून चालणार नाही। तुम्ही झालात, तुमचे पार्टनर झाले किंवा तुमचे आई वडील झाले, वयाच्या अशा टप्प्यावर आहेत जिथे मेडिकल एक्सपेन्सेस वाढू शकतात। आणि सध्याचा मेडिकल इन्फ्लेशन रेट आपण बघितला तर तो 14% इतका सुरू आहे आपल्या देशामध्ये, जो किरकोळ इन्फ्लेशनच्या दुप्पट आहे। आणि इथेच तुमच्या आर्थिक नियोजनाला महत्त्व देण्यासाठी ही गोष्ट हायलाइट करते। आपल्यापैकी बरेच जण सध्या करिअरच्या सर्वोत्तम आर्थिक कमाईमध्ये बसलेले आहेत, त्यामुळेच आपण एक सुरक्षित आर्थिक जाळं निर्माण करणं खूप जास्त गरजेचं आहे। स्मार्टली गुंतवणूक करून आपल्या पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन आणणं खूप जास्त गरजेचं झालेलं आहे। आणि हे जर तुम्ही केलं तर तुमचं आर्थिक भवितव्य आणि आर्थिक भविष्य खूप सुखकर होऊ शकतं। शिवाय कव्हरेजच्या धोरणामध्ये कुठलीही तडजोड न करता तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या पार्टनरसाठी आणि कदाचित तुमच्या आई वडिलांसाठी चांगली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी बाय करू शकता आणि ती करायलाच पाहिजे। मित्रांनो, आजच्या जगामध्ये लहान मुलांचं चांगल्या प्रकारे संगोपन करताना विशेषतः दर्जेदार शिक्षण आणि चांगल्यापैकी त्यांचा विवाह करून देणे या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं जातं। आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना ही केवळ भावनात्मक गोष्ट नसून एक प्रमुख आर्थिक उपक्रमही आहे असं आपल्याला जाणवलं पाहिजे। आणि या सगळ्या गोष्टींचा संपूर्ण व्याप्ती काय आहे हे समजून घेण्याचा आपण थोडासा प्रयत्न करूया। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की भारतातील पालक पूर्व प्राथमिक ते 12वी इतक्या शिक्षणासाठी आपल्या मुलावर 25 ते 50 लाख रुपये पर्यंतचा खर्च करू शकतात। आणि एकदा त्यांनी उच्च शिक्षणासाठी पाऊल टाकलं की अभ्यासक्रम आणि सगळ्या गोष्टींचा खर्च हा 15 ते 20 लाख रुपये पर्यंतचा असू शकतो। या सगळ्याच्या फिगर आहेत त्या आजच्या कॉस्ट प्रमाणे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत। आता महागाईच्या परिणामाची कल्पना करा। शिक्षण खर्चासाठी जर महागाईचा विचार केला तर ती महागाई सध्या 11 ते 12% एवढी चालू आहे। सध्या मेडिकलच्या शिक्षणासाठी सुमारे 50 लाख रुपये इतका खर्च येऊ शकतो, परंतु काही वर्षामध्ये म्हणजेच 2030 पर्यंत हा खर्च 80 लाख रुपये जाण्याची शक्यता आहे। इंजिनिअरिंगचा विचार केला तर इंजिनिअरिंगचा खर्च 15 लाख रुपये पर्यंत आता येतोय आणि 2030 पर्यंत हा खर्च 37 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे। आणि आम्ही इथे फक्त घरगुती शिक्षणाबद्दल बोलत नाही आहोत।
ग्लोबल एज्युकेशन लँडस्केपचा जर विचार केला तर त्याही शिक्षणात आत्ता वाढ होत आहे आणि त्याच्या खर्चातही वाढ होत आहे. उदाहरणार्थ युनायटेड स्टेटमधील जी शिक्षणाची फी आहे किंवा जो शिक्षणाचा खर्च आहे तो 1963 पासून आतापर्यंत 747.48% इतका वाढलेला आहे. बहुचर्चित हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी 2021 मध्ये $82,178 इतका खर्च येत होता. तो खर्च आत्ताच्या कंडिशनला $84,413 पर्यंत वाढला आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही या सगळ्याची तयारी कशी करू शकता. शिक्षण आणि लग्नाच्या वाढत्या खर्चाची तयारी करणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट करू शकता, तुम्ही इन्व्हेस्टमेंट लवकरात लवकर सुरू करू शकता जेणेकरून तुम्हाला पुढे याचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि भविष्यामध्ये अशी कुठली घटना म्हणजे ग्लोबल एज्युकेशन असो किंवा मुलांची लग्न असो, या सगळ्या घटना तुम्ही विदाऊट एनी टेन्शन सॉल्व्ह करू शकाल. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही पॉवर ऑफ कंपाऊंडिंगला थँक्यू म्हणलंच पाहिजे. सातत्यानं जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहिलात तर कालांतराने तुम्हाला एक मोठी अमाऊंट त्यातून मिळू शकते आणि हे सगळे खर्च तुम्ही आरामात भागवू शकता. लवकर केलेली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला तुमच्यानुसार पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी आणि डायव्हर्सिफिकेशन करण्यासाठी मदत ठरू शकते आणि हीच गोष्ट महागाईच्या प्रभावाला तोंड देऊ शकते. मित्रांनो, जर तुम्ही लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर ती गोष्ट तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये कुठलीही तणावपूर्वक गोष्ट निर्माण करणार नाही आणि तुमच्या मुलाचं भविष्य आणि त्याच्या भविष्यातील खर्चासाठी तुम्हाला कोणताही ताण येणार नाही आणि याच मदतीने तुम्ही तुमच्या मुलांसाठीच्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पूर्ण करू शकाल. भारतामध्ये मुलांना वाढवण्यासाठी किती खर्च केला जातो याच्यावर आमचा एक व्हिडिओ ऑलरेडी अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आय बटनवर त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि सगळी माहिती घेऊ शकता. लाईफस्टाईल इन्फ्लेशन ही त्या घटनेला सूचित करते जिथे तुमचा खर्च वाढत असतो आणि तुमचं उत्पन्नही वाढत असतं. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की आपली चांगली कमाई आहे म्हणून ह्या गोष्टी होत आहेत, पण इतर घटकही लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं की फोमो सारखा घटक. तुमच्या समवयस्करांकडे काय आहे ती गमावण्याची भीती, मोठ्या खर्चाचं नियोजन न करणं किंवा जीवनशैलीत अचानक बदल झाल्यामुळे खर्चात वाढ होणं. मित्रांनो, आजकाल हा एक ट्रेंड झालेला आहे आणि हा ट्रेंड लवकर लक्षात न येणं ही चूक ठरू शकते. कंट्रोल न करता येणाऱ्या लाईफस्टाईल इन्फ्लेशनमुळे तुमची बचत जी आहे ती कमी होऊ शकते आणि तुमचे जे काही लॉंग टर्म फायनान्शियल गोल्स आहेत त्याच्यावर थोडासा परिणाम होऊ शकतो. हे म्हणजे ट्रेडमिलवर असल्यासारखं आहे. आपण पळत तर आहे पण आपण कुठे पोहोचू शकत नाहीये. तुम्ही जास्त कमवता, जास्त खर्च करता, तुमचे उत्पन्न खूप जास्त आहे तरीही तुमच्याकडे संपत्ती जमा होताना दिसत नाहीये. मित्रांनो, लाईफस्टाईल इन्फ्लेशनला जर तुम्ही आळा नाही घातला तर तुमच्या फायनान्शियल स्टेबिलिटीला धोका निर्माण होऊ शकतो. तुम्ही तुमच्या कमाईच्या उच्च शिखरावर असताना या सगळ्या गोष्टींची सावधता बाळगणं खूप जास्त गरजेचं आहे. ही अशी वेळ असते मित्रांनो, आपल्याला पगार जास्त मिळत असतो, त्या उच्च उत्पन्नाचा आपण चांगल्या प्रकारे भांडवल म्हणून जर वापर केला तर आर्थिक नियोजन चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो आणि ज्या भविष्यात आपल्याला लागणाऱ्या गरजा आहेत किंवा आपल्या ज्या इच्छा आहेत त्याच्यासाठी आपण पैसे गोळा करून ठेवू शकतो. याच्यासाठी दोन गोष्टी तुम्ही करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा कुठल्याही गोष्टी करताना त्याचं बजेट सेट करायला पाहिजे आणि ते बजेट व्यवस्थितरित्या फॉलो करायला पाहिजे. दुसरं म्हणजे तुमच्या खर्चाचा अधिक चांगल्या पद्धतीने मागोवा तुम्हाला जर घेता आला तर तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकणार नाही आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही कमी केला पाहिजे. आता ही सगळी गोष्ट किंवा ह्या सगळ्या गोष्टी समजावून घेण्यासाठी आपण दोन मित्रांचं एक्झाम्पल घेऊया. अर्जुन आणि रवी या दोघांनी आपली नोकरी एकत्र चालू केलेली. जेव्हा नोकरी सुरू केली तेव्हा दोघांना एकसारखा पगार होता, पण जसं जसं ते काम करत गेले तसा तसा त्यांचा पगार वाढत गेला आणि त्यांचे आर्थिक मार्ग वेगवेगळे होत गेले. अर्जुनने काय केलं की जसं जसं त्याचा पगार वाढत गेला तशी त्याची जीवनशैली सुधारत गेली. नवीन गाडी, मोठं घर, जास्त वेकेशनला जाणं, या सगळ्या गोष्टी तो करत होता. एवढं चांगलं उत्पन्न असूनही तो पे चेक टू पे चेक असंच आयुष्य जगत होता. दुसरीकडे रवीचं एक्झाम्पल घेतलं तर रवी मात्र सावधतेनं सगळ्या गोष्टी करत होता. त्याला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी मोठा पोर्शन तो स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट आणि इतर ॲसेटमध्ये गुंतवत होता. एक चांगलं इन्व्हेस्टमेंटचं बजेट तयार करून त्याच्यामध्ये तो पैसे टाकत गेला. 10 वर्षानंतर काय झालं, अर्जुन अजूनही त्याच्या आर्थिक परिस्थितीसाठी संघर्ष करत होता आणि दुसरीकडे रवीचं जर बघितलं तर रवीकडे व्यवस्थित पद्धतीने एक आर्थिक कुशन तयार झालेलं होतं आणि तो आता निवृत्तीच्या तयारीला लागला होता. त्यामुळे एक गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे, जर
तुम्ही लाईफस्टाईल इन्फ्लेशन व्यवस्थितपणे नाही सांभाळलं तर ती गोष्ट तुमच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेवर किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर धोका निर्माण करू शकते. त्यामुळे ही जर गोष्ट तुम्हाला करायची नसेल तर तुम्ही बजेट व्यवस्थित प्लॅन केलं पाहिजे, खर्चाचं नियंत्रण केलं पाहिजे आणि तुमचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सिक्युअर केलं पाहिजे. आता अर्जुन आणि रवी या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळे आर्थिक मार्ग निवडले हे तुम्हाला या चार्टद्वारे बघता येईल. मित्रांनो, तुमचं 40चे हे जे दशक आहे ते तुमच्या डेट मॅनेजमेंटसाठी खूप जास्त महत्त्वाचं का आहे? बरं, तुम्ही आयुष्याच्या एका अनोख्या टप्प्यात आहात. एकीकडे तुम्ही तुमच्या कमाईच्या महत्त्वाच्या वर्षात आहात, जी गोष्ट तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक आर्थिकदृष्ट्या स्थिर बनवत आहे. दुसरीकडे सेवानिवृत्ती म्हणजेच रिटायरमेंट पण फार काही दूर नाहीये. याचाच अर्थ असा आहे की तुमच्या ज्या आर्थिक त्रुटी आहे याच्यासाठी आता कमी जागा उरलेली आहे आणि त्याचमुळे योजनेंवर काम करण्यासाठी आणि कर्जमुक्त होण्यासाठी 40चं हे दशक खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. आता तुम्ही कर्जाचं उत्तम व्यवस्थापन कशा पद्धतीने करू शकता? रतन टाटांनी हुशारीने या सगळ्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या क्षमतेप्रमाणे राहणे, हुशारीने खर्च करणे आणि भविष्यासाठी बचत करणे. ऐकायला खूप सोपं आहे नाही? या सगळ्याचा ब्रेकडाऊन एकदा बघून घेऊया. नो युअर नंबर्स. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर पकड मिळवा. तुम्हाला किती पैसे कुणाला द्यायचे आहेत, महिन्याला किती द्यायचे आहेत याचं एक नियोजन करा. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमच्या कर्जांना प्राधान्य द्या. ज्याच्यावर गृहकर्जासारखे गंभीर परिणाम आहेत त्याच्यावर सगळ्यात पहिल्यांदा लक्ष केंद्रित करा. अतिरिक्त पैसे घेणं टाळा. अधिक पैसे कुणाकडून घ्यायचं बंद करून टाका. विशेषतः आत्ताचं कर्ज भागवण्यासाठी परत एकदा कर्ज घेणं टाळा. तिसरं म्हणजे तुमचं उत्पन्न वाढवा. तुमचं उत्पन्न वाढण्यासाठी जे मार्ग आहेत ते शोधा. मग त्यासाठी तुम्ही साइड हसल करू शकता किंवा इन्व्हेस्टमेंट ऑप्शनचा पर्याय शोधू शकता. मी आता पुढील भागामध्ये इन्व्हेस्टमेंटचे काही ऑप्शन तुम्हाला सांगणारच आहे. कर्ज लवकरात लवकर भागवायचं असेल तर अतिरिक्त इन्कम आपल्याजवळ असला पाहिजे. चौथा आहे लक्षपूर्वक खर्च करा. तुमच्या आयुष्यात येणारे किंवा घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असलेले लक्झरियस आयटम वेट करू शकतात, पण तुमचं कर्ज वेट करू शकत नाही. तुमच्या खर्चासाठी कायम विवेक बुद्धीचा वापर करा. आपल्याला आता काय गरजेचं आहे, काय आवश्यक आहे आणि कुठली गोष्ट वेट करू शकते याचं नॉलेज तुम्हाला असणं खूप जास्त गरजेचं आहे. नंतर आहे इमर्जन्सी फंड. प्रत्येकाकडे इमर्जन्सी फंड असणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढे येणाऱ्या संकटाला जर आपल्याला तोंड द्यायचं असेल तर आपल्याकडे इमर्जन्सी फंड असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण जर काही इमर्जन्सी आली तर पुढच्या काळातही आपल्यावर कर्ज होऊ नये यासाठी हा फंड तुमच्याकडे असला पाहिजे. सगळ्यात शेवट आहे वेळेवर पेमेंट करा. तुमच्या क्रेडिट कार्डची थकबाकी, तुमचं जे काही कर्ज आहे त्याच्यावरचा EMI हा वेळेवर आणि पूर्णपणे भरा. तुम्ही जर एखादं पेमेंट चुकवलं तर तो डॉमिनो इफेक्ट होऊ शकतो. मित्रांनो, तुमच्या 40च्या दशकामध्ये तुमच्या कर्जामध्ये तुमचं क्रेडिट कार्ड हा एक महत्त्वपूर्ण भाग ठरू शकतो. हा एक सापळाही ठरू शकतो किंवा हे एक साधनही ठरू शकतं. तुम्ही आता या क्रेडिट कार्डचा साधन म्हणून वापर करता का सापळा म्हणून वापर करता हे तुमच्यावर अवलंबून आहे. क्रेडिट कार्डचं जास्तीत जास्त बेनिफिट मिळवण्यासाठी किंवा ऑफर मिळवण्यासाठी कॉम्प्लिमेंट देणाऱ्याच जे काही तुमचे खर्च असतील त्याच्याशी स्टिक राहा. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी तुमच्या क्रेडिट कार्डचं युटिलायझेशन 40% पर्यंतच ठेवा. व्याज कमी करण्यासाठी क्रेडिट कार्डचं बिल नेहमी ड्यू डेटलाच भरा किंवा त्याच्या अगोदरच भरा. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये खर्च करायचा असेल तर स्पेंडिंग अलर्ट लावून घ्या. मित्रांनो, तुमच्या कारकिर्दीच्या प्रमुख स्थानावर असण्याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे पूर्वीपेक्षा जास्त डिस्पोजेबल उत्पन्न आहे. तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती या वाढीशी सुसंगत असणं खूप जास्त गरजेचं आहे. म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेट सारख्या लॉंग टर्म आणि हाय रिटर्न्स वाल्या गोष्टींकडे लक्ष देणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. टाइम हा अजून एक इम्पॉर्टंट घटक आहे. मित्रांनो, जरी तुम्ही उशिरा सुरुवात केली असेल इन्व्हेस्टमेंटला तरी तुम्ही 40च्या दशकात आहात. रिटायरमेंटला अजून 20 वर्ष तुमच्या हातात आहेत, म्हणजे तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे. आता जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित पद्धतीने चालू केली तरीही फायदेशीर ठरू शकते. आणि दुसरं म्हणजे काय की तुम्ही 40च्या दशकामध्ये आलेला आहात, त्यामुळे तुमचा रिस्क टॉलरन्स काय आहे याचं अंडरस्टँडिंग तुम्हाला आलेलं असेल. आणि त्याचमुळे डेट आणि इक्विटी यासारख्या इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही केल्यात तर तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं विविधता येऊ शकते. डेट इन्व्हेस्टमेंट जे असतात त्या आपल्याला स्टेबिलिटी देतात.
दुसरीकडे इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण हाय रिटर्न एक्सपेक्ट करू शकतो. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे एवढंच नाही की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची मालमत्ता आहे. ही गोष्ट म्हणजे त्या मालमत्तेमध्ये आपण किती विविधता आणू शकतो याच्यावर लक्ष देणं आहे. कल्पना करा की तुमच्याकडे 1 लाख रुपये एवढी अमाऊंट आहे, ज्याच्यामधली 60% अमाऊंट तुम्ही डेट इन्व्हेस्टमेंट करणार आहात आणि 40% अमाऊंट ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहात. डेट इन्व्हेस्टमेंट जी तुम्ही 60,000 रुपये करणार आहे ती तुम्ही पीपीएफ मध्ये करू शकता, गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये करू शकता किंवा फिक्स डिपॉझिटलाही टाकू शकता. हे सगळे जे पर्याय आहेत ते कमी रिस्कचे पर्याय आहेत आणि स्थिर आहेत, जिथे तुम्हाला रिटर्न्स गॅरंटीड मिळतील. पण हे रिटर्न्स अनेकदा कमी असू शकतात. या सगळ्या पारंपरिक डेट इन्स्ट्रुमेंट पेक्षा जर तुम्ही अजून काही वेगळा विचार करत असाल तर जास्त रिटर्न देणारे डेट म्युच्युअल फंडचाही विचार तुम्ही करू शकता. आता इक्विटीसाठी जे 40,000 रुपये तुम्ही बाजूला काढून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही लार्ज कॅप, मिड कॅप किंवा स्मॉल कॅप सारख्या इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि त्या म्युच्युअल फंडचा देखील विचार करू शकता. लार्ज कॅप स्टॉक किंवा लार्ज कॅप फंड हे सामान्यतः जास्त स्थिर असण्याची शक्यता आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅप पेक्षा, परंतु त्याचे रिटर्न जे आहेत ते आपल्याला मीडियम बघायला मिळतात. मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडची रिस्क थोडीशी जास्त असू शकते, पण हाय रिटर्न्स आपल्याला तिथून मिळण्याची शक्यता आहे. आता तुम्ही 40 वर्षाचे आहात आणि 60व्या वर्षी तुम्ही जर रिटायर होण्याची योजना आखली असेल तर तुमची रिटायरमेंट आरामदायी जावी याच्यासाठी पैसे जर तुम्हाला साठवायचे असतील तर आता तुमच्याकडे फक्त 20 वर्षे आहेत. मित्रांनो, आता आपण एक जर काल्पनिक उदाहरण बघितलं तर असं समजू की आपल्याला मासिक जो खर्च आहे, आपला जो काही महिन्याचा खर्च आहे तो 40,000 रुपये येणार आहे. त्यामुळे रिटायरमेंट नंतर जर आपल्याला अशीच आरामदायी जीवनशैली घालवायची असेल तर आपल्याकडे किमान 5,83,81,148 रुपये असणं गरजेचं आहे, तेही रिटायरमेंट नंतर. आणि ही रक्कम जर आपल्याला जमा करायची असेल, आपल्याला रिटायरमेंट नंतर आरामदायी जगायचं असेल तर ज्या वेळेला तुम्ही काम करताय त्यावेळेला दर महिन्याला 16,100 रुपये तुम्हाला बाजूला काढून ठेवायला लागतील रिटायरमेंट फंडसाठी. आता या गोष्टीचा प्रतिकार करण्यासाठी एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे. तुमचा जो काही रिटायरमेंट फंड आहे, तुमचा पगार जसा वाढतो त्यावेळेला तुम्ही रिटायरमेंट फंडमध्ये अधिकाधिक गुंतवणूक केली पाहिजे. समजा मित्रांनो, तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या 10% अमाऊंट तुमच्या रिटायरमेंटसाठी बाजूला काढून ठेवत आहात. जसा जसा तुमचा पगार वाढतो तसं तसं ही पर्सेंटेज 15 ते 20% वर नेणं गरजेचं आहे. असेच लहान लहान वाढीव जर बदल आपण करत गेलो तर आपल्याकडे मोठी अमाऊंट जमा होईल. तुमचा रिटायरमेंट फंड जेव्हा तुम्ही गोळा करत असता तेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट बाबतीतच विचार करत असता. तुमच्याकडे पर्याय आहेत. प्रत्येक जण त्याच्या साधक आणि बाधक याच्या सहज येतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली तुमची रिस्क मॅनेजमेंट काय आहे, रिस्क टॉलरन्स काय आहे, तुमची फायनान्शियल गोल्स काय आहेत आणि तुमचा टाइम हॉरिझॉन काय आहे याच्यावर अवलंबून असतं. इन्व्हेस्टमेंट बद्दल आपण आधीच बोललेलो आहे, त्यामुळे हा जो पार्ट आहे हा फक्त एका हिमनगाचे टोक आहे. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बद्दल अजून जाणून घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंक्स चेक करू शकता. इन्व्हेस्टमेंट बाबतीतचे डिटेल व्हिडिओ तिथे अवेलेबल आहेत. मित्रांनो, तुम्ही इथे पाहता की रिटायरमेंट फंड म्हणजे एक रकमी पैसे जमा करणे हे नसून तुमच्या जीवनशैलीला आधार देण्यासाठी तुम्हाला मंथली काही पैसे कसे मिळतील याची खात्री करणं हे आहे. त्यामुळेच इन्व्हेस्टमेंट जेव्हा तुम्ही करत असता त्यावेळेला सातत्यपूर्ण रिटर्न्स तुम्हाला कसे मिळतायत या ॲसेट्सवर लक्ष केंद्रित करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्यामुळेच तुम्ही नियमितपणे पगार न घेताही तुमची जीवनशैली व्यवस्थित कशी जात आहे, टिकवून कशी ठेवत आहात हे बघणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, जसं आपण रॅपअप करतोय तशी एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. तुमची ही जी काही 40 वर्षे आहेत ती तुमच्या आर्थिक नियोजनासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. तुमच्या मुलांचं शिक्षण, त्यांची लग्न, आरोग्य सेवा यासारख्या वाढत्या खर्चाचं नियोजन करून कर्जाची परतफेड व्यवस्थितपणे करणे किंवा कर्जाचं नियोजन व्यवस्थितपणे करणे हा प्रत्येक निर्णय खूप जास्त महत्त्वाचा असू शकतो. तुमच्या भविष्यातील गरजांशी व्यवस्थितपणे आणि सुसंगतपणे स्मार्ट डिसिजननं इन्व्हेस्टमेंट करणं खूप जास्त गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींवर आपण डिटेलमध्ये आता चर्चा केलेली आहे. विशेषतः आपण शेवट बघितलं की रिटायरमेंट नंतर आपल्याकडे कसा फंड असला पाहिजे आणि दर महिन्याला तो आपल्यापर्यंत कशा पद्धतीने आला पाहिजे याच्यावरही आपण डिटेल चर्चा केलेली आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर तुमच्या आजच्या ज्या निवडी आहेत त्या तुमच्या पुढील आयुष्यातील आर्थिक स्थिरतेला आकार देतील. सो आता विलंब करू नका आणि त्वरित सक्रिय आर्थिक नियोजन सुरू करा. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
Investment in securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing.